मित्रांनो, साफसफाई करताना मला माझी 2013ची डायरी सापडली आहे बघा. तर मला पहिले सवय काय होती की एखादी गोष्ट आवडली की मी ते डायरीमध्ये नोट डाऊन करायचो. त्यात एक मृत्यू म्हणून एक छानशी कविता मला आवडली होती, तेव्हा मी ती लिहून ठेवली होती. मी तुम्हाला ऐकवतो ती, नीट ऐका. सजवत होते मला मी शांत निजलो होतो. सजवत होते मला मी शांत निजलो होतो. बहुतेक आसवांच्या धारणी मी चिंब भिजलो होतो. शेवटची आंघोळ होती ती गरम पाण्याची. शेवटची आंघोळ होती ती गरम पाण्याची. ज्याला त्याला घाई मला डोळे भरून पाहण्याची. ज्याच्या खांद्यावरती गेलं होतं माझं बालपण, ज्याच्या खांद्यावरती माझं गेलं होतं बालपण, त्यांनीच पुन्हा उचलून घेतलं होतं आज पण. जवळचे सारेच होते, होतं कुणीतरी परक. जवळचे सारेच होते, होतं कुणीतरी परक. नेऊ नका मोठ्यानं म्हणत होतं सा. आज वेगळंच काहीतरी घडत होतं. आज वेगळंच काहीतरी घडत होतं. वैराचंही प्रेम माझ्यावरती पडत होतं. तिथपर्यंत नेऊन सुद्धा माझ्यावरती प्रेम लुटवत होते. तिथपर्यंत नेऊन सुद्धा माझ्यावरती प्रेम लुटवत होते. जोर जोरात रडून सारेच मला उठवत होते. अजून 4 लाकडं द्या म्हणजे तेवढ्यात भागेल. माझंच कुणीतरी विचारलं अजून किती वेळ लागेल. सरणावर झोपूनही मी मौन पाळलं होतं. सरणावर झोपूनही मी मौन पाळलं होतं. जीव लावणाऱ्यांनीच मला निष्कांत जाळलं होतं. अशी ही कविता, कवीचं नाव मी लिहायचं विसरलो, पण एक नंबर कविता. ती जुनी सवय होती या अशा आवडत्या गोष्टी लिहायची, आणि त्या खूप साऱ्या अशा गोष्टी ज्या मी लिहिलेल्या आहेत. तर आपण एखाद दिवस निवांत वाचूया.